परतवाडा शहरातील एका व्यावसायिक कुटुंबातील महिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिच्या संपर्कातील सर्व लोकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आल्यानंतर 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ती साखळी आता तुटत चालल्याचा अंदाज शहरवासियांमध्ये व्यक्त होत आहे। त्या महिलेची सून व नातू तसेच पिंपळकर मार्गावरील पॉझिटिव्ह महिलेचा पती व कांडलीमधील घरी काम करणाऱ्या मोलकरीचा पूर्ण परिवार व एका पुरुषाचा परिवार निगेटिव्ह आल्याने परतवाडा वासियांनी सुटकेचा श्वास टाकला आहे। परतवाड्यातील एका 60 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा तेल व्यापारी पुत्र व पती यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यामुळे शहरात दहशत पसरली। इतकेच नव्हे तर काल या परिवारात काम करणाऱ्या पिंपळकर मार्ग येथील एका महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांचे थ्रोट सॅम्पल घेण्याची प्रक्रिया शासनाने राबविली। त्यापैकी 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे। विशेष म्हणजे त्या व्यापारी परिवारातील जी महिला प्रथम पॉझिटिव्ह आढळली तिची सून व नातू यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। तसेच त्यांच्या घरी काम करणाऱ्या पिंपळकर मार्ग येथील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, परंतु तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला। व्यापारी घराण्यातील त्या महिलेचे पती यांच्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांचे थ्रोट सॅम्पल अहवाल प्राप्त होणे बाकी आहे। शासनाला त्या अहवालाची प्रतीक्षा असून जर ते अहवाल निगेटिव्ह आले तर परतवाड्यातील संक्रमणाची ही साखळी पूर्णपणे तुटली असे मानता येईल। अशातच कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची पायमल्ली आसपासचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला असून तेथील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे। तरीही पोलिसांची नजर चुकून काही नागरिक या प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना दिसून येत आहे। याला काही महिला पोलीसही अपवाद नाही। मी प्रशासनातर्फे आपणा सर्वांना असं आवाहन करतो की आपणापैकी जे कोणी व्यक्ती मागील 14 दिवसांमध्ये त्या कुटुंबियांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि नगरपालिका प्रशासनाला म्हणजे मुख्याधिकारी अचलपूर यांना त्याबाबत कळवावं आणि स्वतःसुद्धा काळजी घ्यावी। आपल्या कुटुंबामध्ये इतर कुटुंबातील सदस्यांपासून वेगळं राहावं, घरात सध्या क्वारंटाईन व्हावं। आपण जी माहिती दडवली तर याचे परिणाम पूर्ण शहराला भोगावे लागणार। त्यामुळे आपण कुणीही माहिती दडवू नये, स्वतःहून पुढे यावं। ज्यांनी पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।